अगली खबर महाराष्ट्र के जलगांव से आ रही है, जहां बड़गांव में वाल्मीकि हेडंगे और नारायण हेडंगे की संदिग्ध हुई मौत से समाज और क्षेत्र में भय का माहौल है। गांव क्षेत्र में जगह जगह विरोध प्रदर्शन कर रहे हैं। भविष्य में सामाजिक अशांति और कानून व्यवस्था को खतरे में डालने से रोकने के लिए मामले की सीआईडी और टीम द्वारा गहन जाँच की जानी चाहिए और पीड़ित परिवार को न्याय मिलना चाहिए। संवाददाता चंदू खरे की रिपोर्ट। आपल्या समाजातील वाल्मिकी हेडंगे व नारायण हेडंगे यांची संशयास्पद व नियोजनबद्ध हत्या केली असल्याचे चित्र आम्हाला दिसून येत आहे। त्याचं कारण असे की पहिल्या अगोदरच्या 2 दिवसा अगोदर वाल्मिकी हेडंगे यांचा मृत्यूचे स्थळ हे त्या गावातील एका तलावामध्ये होते। परत त्याच तलावामध्ये 2 दिवसानंतर नारायण हेडंगे यांचा देखील मृतदेह आपल्याला त्या ठिकाणी आढळला। या दोन्ही घटनेचा एकच सूत्री नाळ असल्याचे चर्चेतून आता स्पष्ट होताना आपल्याला दिसत आहे। त्याच अनुषंगाने आज माननीय तहसीलदार सो बडगाव व बडगाव पोलीस निरीक्षक तथा डेप्युटी चाळीसगाव यांना समक्ष भेट घेऊन समता सैनिक दलाच्या वतीने आज जन आक्रोश मोर्चा व निषेध मोर्चाच्या संदर्भामध्ये निवेदन देण्यात आले। त्याचे कारण असे की गेल्या 5 ते 6 दिवसापासून मुख्य आरोपीसह इतर लोकांची चौकशी या ठिकाणी सुरू झालेली आहे, परंतु सदर चौकशीला पाहिजे त्या पद्धतीने गती येताना आपल्याला दिसून येत नाही। जर आरोपी सापडलेला असेल आणि त्याच्याकडून जर इतर लोकांचे नाव निष्पन्न होत नसेल तर कुठेतरी शंकेला कारण निर्माण होताना आम्हाला सर्वांना दिसून येत आहे। म्हणून समता सैनिक दलाच्या वतीने पिंपरखेड हे जरी समाज बांधवांचं अन्यायाचं केंद्र जर झालेलं असलं तरीसुद्धा या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पाचोरा, भडगाव व इतर तालुक्यातील सर्व समाज आता एकवटल्याशिवाय राहणार नाही। म्हणून आज सन्माननीय PI साहेब, डेप्युटी साहेब आणि तहसीलदार साहेब यांना आम्ही विनंती केली की सदर चौकशी आपण CID पथकामार्फत तत्काळ करून या गोरगरीब समाजाला आपण न्याय द्यावा, अशा संदर्भातलं आशेचं निवेदन समता सैनिक दलाच्या माध्यमातून आज देण्यात आलेलं आहे। म्हणून येत्या काळामध्ये जर या तपासाला गती नाही आली, मुख्य सूत्रधार नाही सापडले तर समता सैनिक दल या सर्व घटनेचा रोडावर उतरून